माणूस हा चुकीचा पुतळा आहे. ही म्हण आपण ऐकलंच आहे. आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेस आपण जायचो त्यावेळेस ठिकठिकाणी सुविचार किंवा असे म्हण लिहिलेले असायचे आणि आपले सरसुद्धा आपल्याला सांगायचे किंवा आपले जे मोठी मंडळी आहेत ते सुद्धा आपल्याला सांगायचे, की माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तरी पण आपण बरंच काही शिकताना, काही करताना मात्र चुकीला घाबरतो आणि तिथून मागे फिरतो. तर चला, माझा आजचा असा काहीतरी खास अनुभव जे मला असं वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं, तुमच्याशी बोलावं. म्हणून या चुकीच्या मुद्द्यावर, या माणूस हा चुकीचा पुतळा आहे या मुद्द्यावरती मी आज तुम्हाला मी जे काही अनुभवलंय त्याच्यातनं मला काय वाटलं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपल्या व्हिडिओला चालू करूया. तुमच्यातलीच, तुमच्यासारखी, तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्या, स्वतः आनंदात राहा आणि सर्वांना आनंदात ठेवा. तर चला, आज मला आलेला अनुभव म्हणजे 1-2 दिवसामध्ये मला जो अनुभव आलेला आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे माझं छोटंसं पार्लर आहे. तर पार्लरमध्ये थोड्या स्टुडंट माझ्या आहेत अशा शिकायला वगैरे येतात पार्लरचा क्लास वगैरे करताना. तर त्यावेळेस मी त्यांना जे आपल्या पार्लरमध्ये असतं करायचं वगैरे ते मी त्यांना शिकवत असते. तर शिकवताना त्यांना शिकवताना मला एक असा अनुभव आला, की आपण ज्यावेळेस आपल्या हातून चूक होते ना, त्यावेळेस आपण चुकीला घाबरतो. तर हा किस्सा मला सांगावासा वाटला कारण ज्यावेळेस मुली येतात आणि त्यांना बरेचसे प्रकार शिकवले जातात. तर मग एका मुलीकडनं ज्यावेळेस ती आयब्रोज करत होती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयब्रोज करणे थोडंसं अवघड वाटतं. मग ती ज्यावेळेस मी तिला आयब्रोज करायला शिकवलं आणि त्यावेळेस मग ती थोडंफार शिकली. तिला कॉन्फिडन्स आला. ती थ्रेड मारायला शिकली किंवा केस काढायला वगैरे शिकली. असं एक बाय वन बाय स्टेप म्हणजे शिकत राहिली. पण शिकतानाच मग कसं मी प्रॅक्टिस वगैरे करून घेते ना, त्यावेळेस मग मी स्वतःवरती ज्यावेळेस तिला अप्लाय करायला सांगितलं, की नाही तुला मी जे शिकवलेलं आहे ना, ते आता आपण प्रॅक्टिस करूया थोडीशी. म्हणून मी स्वतःवरच आयब्रोज करण्यासाठी तिला सांगितलं आणि मग ते करतानाच तिच्याकडनं एक चूक घडली. म्हणजे तिथं आयब्रोज थोडीशी चुकली. पण त्यावेळेस ती इतकी घाबरली ना, अक्षरशः अशी थरथरत होती, की मॅडम ही आयब्रोज चुकली, आता मग मी रागवणार. पण मला थोडासा म्हणजे त्यांच्यापेक्षा आपल्याला अनुभव असणारच. मग असं वाटलं, की चुकू दे, असू दे, झालं. तिथं काय परत एखादा केस येणारच आहे, ते व्यवस्थित होणार आहे. पण त्या दिवशीपासून त्या मुलीचा मात्र कॉन्फिडन्स डाऊन झाला. ती मात्र ते करण्यासाठी घाबरत होती, की बापरे! मी परत एकदा आयब्रोज करणार, परत काहीतरी चूक होणार, यामुळं ती त्या कामापासून लांब पळत होती. हे मला जाणून आलं, की बाबा त्या दिवशीपासून, ज्या दिवशीपासून हिच्या हातून चूक झाली, त्या दिवशीपासून ती आयब्रोज करण्यासाठी घाबरत आहे. आणि मग तिला असं वाटत होतं, की नाही मला हे जमणार नाही मॅडम आणि मला आता खूप भीती वाटते या कामाची. मी शिकणार नाही, मला नको वाटतं आता. हे असं तिच्याकडनं वाक्य येत होते. मग मी तिला सांगितलं, "अगं काही ज्यावेळेस आपण काहीतरी नवीन शिकतो ना, त्यावेळेस चूक ही होत असते ना, मग एवढं काय घाबरायचं त्यात?" असं मी तिला समजावून सांगितलं आणि 1-2 दिवसानंतर थोडासा तिच्याशी संवाद करून, तिच्याशी बोलून मात्र मग नंतर तिची भीती थोडीशी घालवली. मग ती परत त्या कामाला थोडासा काय म्हणतात इंटरेस्ट घेत होती आणि करत होती. मग हे ज्यावेळेस घडलं ना, त्यावेळेस मग माझ्या डोक्यामध्ये आलं, की खरंच बाबा हे आपल्या मित्र-मैत्रिणीकडनं ही चूक होतच असणार किंवा माझ्याकडून पण झालेली. खरं माझा पण किस्सा तुम्हाला सांगते मी. ज्यावेळेस मी प्रोफेशनल मेकअपचे क्लासेस करायची ना, त्यावेळेससुद्धा माझ्याकडनंच ही चूक झालेली. म्हणजे ज्यावेळेस मी मेकअप करत होते, बरेच दिवस मी खूप छान मेकअप केला. पण करताच एक माझ्याकडनं अशी चूक झाली, की मी त्या कामापासून दूर पळायला लागले. मला असं वाटायला लागलं म्हणजे अक्षरशः मी तर खरं रडलेच होते, की बापरे! एवढी मोठी चूक झाली. म्हणजे माझा अक्षरशः पूर्ण मेकअप वगैरे असा काळा वगैरे पडलेला. मग त्यामुळे मला असं वाटलं, की माझी काय चूक झाली आणि काय हे आणि मी इतकं छान करते तरी माझ्याकडनं अशी चूक झाली. मग आता मला त्या कामाची भीती वाटत होती. मग त्यावेळेससुद्धा माझ्या ज्या मॅडम होत्या त्यांनी सुद्धा मला असं समजावून सांगितलं होतं, की हे चालू असतं, शिकताना वगैरे चालू असतं. एवढं मनावर घ्यायचं नाही किंवा मग त्या शिकण्यामधनं पळ काढायचं नाही.
नाही. हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे आणि जस्ट हा जे आत्ता सलग एक 4-8 दिवसामध्ये परत एकदा असा अनुभव आला आणि मग माझ्या डोक्यात आलं, की ही जी घटना बऱ्याच लोकांसोबत होणार आहे, बऱ्याच मैत्रिणींसोबत होत असेल किंवा आजकालच्या मुला-मुलींसोबत होत असेल, की आपण काही शिकताना चूक जर झाली, की आपण मागे सरकतो आणि त्या कामापासून थोडंसं लांब पळत असतो. पण मला या जे माझ्यासोबत घडलं, जे मी जे अनुभवलं त्याच्यातनं मला तुम्हाला असं सांगावसं वाटलं, की चूक ही होणारच. जसं मी सुरुवातीला सांगितलं, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. हे आपल्याला माहिती असतं, पण तरी पण आपण काही करताना एखाद्या वेळेस ना, जी काही आपल्याकडनं चूक झाली ना, की आपण बऱ्याच वेळेस त्या कामापासून पळ काढत असतो, की मला शिकायचं नाहीये. पण मला हे सांगायचं आहे तुम्हाला, की जर आपण जर शिकणं सोडून दिलं, तर आपल्याला जमणार आहे का? तर आपल्याला नवीन-नवीन कामं शिकायची म्हटल्यानंतर चुका हे होणारच आहेत. आणि माहिती आहे का, ज्याच्याकडनं काही चुका होत नाही ना, ज्याच्याकडनं कधी काही चूकच झाली नाही, याचा समज काय असणार, याच्यातनं तात्पर्य काय काढू शकतो, की त्या व्यक्तीने कधी काही नवीन शिकण्याचा प्रयत्नच केला नसणार. त्याला काही नवीन येतच नसणार. त्यामुळे त्याला असं वाटतं असेल, की माझ्याकडनं काही चूक होत नाही. तर असं नाही. काही आपण जर शिकायचं म्हटल्यानंतर ना, आपल्या हातून ह्या चुका होतच राहणार. पण आपण त्या चुका चुका झाल्या म्हणून ती गोष्ट न सोडता आपल्याला तर त्याचा पाठलाग करायचा आहे आणि ती गोष्ट चुकीची जरी झाली तरी पण त्याच्यामधनं सुधारणा करत आपल्याला त्याच्यातनं जी चूक झालेली आहे त्याच्यातनं सुधारणा करायची आहे. करायचं आहे आणि आपल्याला ती गोष्ट शिकायचीच आहे. कारण नवनवीन जर गोष्टी शिकायच्या असतील तर चुका या होतच राहणार आहेत. त्यामुळं कुठलंही काम करताना जर तुमच्याकडून वगैरे चूक होत असणार, तर त्या कामाला न घाबरता आपल्याला ती जी गोष्ट आपण शिकण्यासाठी हातात घेतलेली आहे, ती आपल्याला शिकायचीच आहे. तर मला जो आजचा अनुभव आलेला आहे, त्या अनुभवातनं मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? मला नक्की शेअर करा. त्याचबरोबर आत्तापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटतायत तुम्हाला बघताना वगैरे, ते मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर कुणी नवीन असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की ज्यावेळेस तुम्ही मला सबस्क्राईब करणार, त्याच वेळेस आपली एक मोठी YouTubeची फॅमिली बनू शकते. त्यामुळं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, काय त्याच्याबद्दलसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.